नमस्कार, मी विजय गावकर. कणकवली म्हटलं की राजकीय संवेदनशीलता आली आणि ही राजकीय संवेदनशीलता निर्माण करणारे काही ठराविक व्यक्तिमत्व कणकवलीमध्ये आहेत. त्यापैकीच एक असणारे व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे. कणकवली नगरपंचायतची निवडणूक 2 तारखेला मतदान होत आहे आणि त्यासाठी आता सर्वांची चुरस लागलेली आहे आणि ही चुरस निर्माण करणारं व्यक्तिमत्वच माझ्यासोबत आहे. ह्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर ग्रामपंचायतचे 2 वेळा सरपंच आणि कणकवली नगरपंचायत झाल्यावर सर्वप्रथम नगराध्यक्ष झालेलं हे व्यक्तिमत्व आहे. माझ्यासोबत आहेत संदेशभाई पारकर. नमस्कार. मतदान अगदी एका दिवसावर आलेलं आहे. अनेक दिवस गेले, काही दिवस संदेशभाई प्रचार करतायत. तरी पण संदेशभाई, तुम्हाला असं वाटतं की काहीतरी राहून गेलंय आपल्या ह्या मतदारांना सांगण्यासारखं? कणकवलीकरांसाठी मी सातत्यानं एक विकासाची व्हिजन ही माझ्या कार्यातनच मी त्या ठिकाणी माझी चुणूक त्या ठिकाणी दाखवलेली आहे. खरं तर मी माझं सांगणं सातत्यानं असं असतं की पद हे प्रतिष्ठेसाठी नसून पदानं आपण जनतेला न्याय दिला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण लोकांची सेवा करतो, जेव्हा आपण जनतेला न्याय देतो त्या पदाच्या माध्यमातून, तेव्हाच त्या पदाला प्रतिष्ठा मिळते. आणि त्यामुळे पद हे सन्मानाचं नसून, प्रतिष्ठेचं नसून, ते सेवाभावाचं आहे आणि जनतेच्या विकासाचं, जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीचं आहे. आणि म्हणून सातत्यानं एक स्वाभिमानी बाणा असलेलं आमचं कणकवली शहर आहे. अरेला कारे म्हणणारं शहर आहे आणि तितक्याच ताकदीनं म्हणजे या शहराची चर्चा ही नुसती शहरापुरती मर्यादित नाही, या जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, तर ती महाराष्ट्रभर असते. एवढी ताकद माझ्या या शहराच्या नावामध्ये आहे. कारण कणकवली शहर म्हटलं की स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे, परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे आणि आप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमी आहे. आणि म्हणून त्याचबरोबर एकीकडे ही सगळी वैशिष्ट्य असताना एक महत्वाचं व्यापारी केंद्र म्हणून या शहराकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. एक सामाजिक दृष्ट्या, एक राजकीय दृष्ट्या एक महत्वाचं शहर म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि अनेक या शहराला कंगोरे आहेत, सांस्कृतिक आहेत, साहित्यिक आहेत आणि अनेक लोकांच्या कर्तृत्वान, लोकांच्या योगदानातनं या कणकवलीची जडणघडण झालेली. आणि म्हणूनच कणकवलीची चर्चा ही त्या ताकदीनं, ज्यावेळी आपण निवडणूक असली, राजकारण असलं, साहित्यिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असले, क्रीडाविषयक कार्यक्रम असले किंवा कुठचाही एक जो आवाज असतो कणकवलीचा, एक वेगळा आवाज असतो, एक वेगळा असा बुलंद आवाज असतो. आणि कणकवली सातत्याने एक स्वतःची अशी एक वेगळी ओळख प्रत्येक कामामध्ये त्या ठिकाणी निर्माण करते, अशी ही कणकवली आहे. आणि म्हणून कणकवलीची चर्चा ही एक कणकवलीचा पॅटर्न म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. आणि मग तशा पद्धतीनं जर कणकवलीत घडतं त्याचा पाठलाग महाराष्ट्र करताना त्या ठिकाणी दिसतं, म्हणून त्याला कणकवली पॅटर्न म्हटलं जातं. संदेशभाईंशी जाणून घेऊया. कधी एक वेगळा पॅटर्न ते मगाशी म्हणाले, कणकवली पॅटर्न. कणकवली पॅटर्न हा असा आहे की यंदा प्रथमच शहर विकास आघाडी ही निष्पक्ष अशी एक आघाडी तुम्ही तयार केली आणि त्यामध्ये सर्वच पक्षांना सामावून घेतलंय. हे नेमकं काय आणि कसं साध्य केलं आणि त्यातून तुम्ही काय साध्य करणार? खरं तर कणकवली शहरवासियांनी या निवडणुकीच्या दरम्यान एक नारा दिला, एक भयमुक्त कणकवली, भ्रष्टाचार मुक्त कणकवली. आणि त्या नाऱ्यामुळे एक परिवर्तनाला सज्ज असलेली कणकवली. कारण हे जे काही सत्ताधारी आहेत, ही जी काही भ्रष्ट टोळी आहे, त्या टोळीपासून तर कणकवलीकरांना जर त्या ठिकाणी मुक्तता मिळवून द्यायची असेल तर आपल्याला सगळ्याच पक्षांना एकत्र यावं लागेल. आणि सगळे पक्ष एकत्र जर यायचे झाले तर पक्षाच्या स्तरावर आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही.
आणि म्हणून आपल्याला कुठंतरी कणकवली शहर विकास आघाडी ही त्या ठिकाणी निर्माण करावी लागेल. आणि म्हणून मी सगळ्याच पक्षांना तशा प्रकारचं आवाहन केलं की आपण सगळ्यांनी मिळून एकसंघपणे जर समजा या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जर लढलो आणि जनतेच्या समोर जर एक सक्षम पर्याय ठेवला तर जनता हा सक्षम पर्याय स्वीकारू शकते. आणि म्हणून आम्ही शिवसेना असेल, शिंदे सेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, RPI असेल, वंचित आघाडी असेल, रिपब्लिकन सेना असेल, सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन सगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी झेंडे बाजूला सारून एक आम्ही आघाडी, शहर विकास आघाडी नावानं एक पॅनल, 17च्या 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशा पद्धतीचं एक पॅनल त्या ठिकाणी केलं. आणि लोकांनी त्या ठिकाणी याला मान्यता दिली. आणि पहिलं बदल लोकांनी सांगितलं, लोकांच्या आग्रह खातर ज्या पद्धतीनं लोकांनी सांगितलं की नाही की या निवडणुकीला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे संदेश पारकर तुम्ही स्वतः असलेच पाहिजे आणि तुम्ही या सगळ्या शहर विकास आघाडीचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं पाहिजे, ही भूमिका सगळ्या पक्षांनी त्या ठिकाणी मांडली. आणि म्हणून कुठंतरी लोक आग्रह असतो मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेलो आहे, या लढाईला त्या ठिकाणी सज्ज झालेलो आहे. आणि मला विश्वास आहे, मला माझ्यामध्ये जनतेमधला आत्मविश्वास आहे, माझ्यामध्ये ठासून भरलेला आत्मविश्वास आहे. नक्की मी या 3 तारीखला शहर विकास आघाडीचा विजयाचा गुलाल त्या ठिकाणी जनतेच्या प्रेमावर, विश्वासावर आणि आशीर्वादावर त्या ठिकाणी उधळणार आहे. मगाशी आपण शहराचा उल्लेख केला, कणकवली शहर वाढतंय, पण कणकवली शहर जसं वाढतं तसं समस्या देखील वाढत असतात. कुठेही वाढ होत असताना समस्या देखील वाढत असतात. मला याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचे, शहरात ड्रेनेजची समस्या आहे. आता जसं शहरीकरण वाढेल, लोकसंख्या वाढेल, पाणी पुरवठा आहे, सार्वजनिक शौचालय इथे या ठिकाणी नाहीत. या संदर्भात तुम्ही काही विचार केलाय किंवा काही ब्ल्यूप्रिंट तयार केलंय का? खर तर कणकवली शहर हे जरी 14,000 लोकसंख्येचं जरी शहर असलं तरी हे एक महत्वाचं शहर आहे. एक जिल्ह्याचं आणि तालुक्याचं एक महत्वाचं केंद्र आहे. आणि त्यामुळे या शहरावर जवळजवळ 50 ते 60,000 लोकांचा वावर किंवा वास्तव हे या शहराच्या मध्ये त्या ठिकाणी असतं. आणि मग त्या लोकांचे जे प्रश्न आहेत, ज्या गरजा आहेत, अडचणी आहेत, ह्या अडचणींची कशी त्या ठिकाणी सोडवणूक होईल हा प्रयत्न हा माझा त्या ठिकाणी राहणार आहे. आणि कणकवलीला एक विकासाचं विजन म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन 1999 झाला या शहराचा. अनेक आरक्षण अजूनही अविकसित आहेत, ती आरक्षण त्या ठिकाणी विकसित करावी लागतील. विकासाची एक ब्ल्यूप्रिंट त्या ठिकाणी करावी लागेल. आणि एक कणकवली शहर हे महाराष्ट्रातलं एक आदर्श शहर, विकासाकडे वाटचाल करणारं शहर, अशा प्रकारचं शहर आपल्याला त्या ठिकाणी बनवावं लागेल. कारण या शहरामध्ये जर आपण पाहिलं तर सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, पर्यटनाच्या दृष्ट्या, त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा या शहराचं महत्व आहे. आणि म्हणून या शहराला जर जो एक नावलौकिक आहे या शहराचा, मी मगाशीच आपल्याला म्हणालो की अनेक कर्तृत्ववान माणसामुळे या कणकवली शहराची जडणघडण झाली. आणि म्हणून कणकवली याचा अर्थ सोन्याची नगरी असं याला म्हटलं जातं. आणि म्हणून तशा पद्धतीचा एक नावलौकिक या माझ्या कणकवली शहराचा व्हावा हा माझा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. खरं तर ज्या प्रत्येक माणसाच्या ज्या मूलभूत सुविधा त्याला ज्या मिळायला पाहिजे, त्याचा जो हक्क आहे म्हणजे रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, हे तर प्रत्येकाला मिळालंच पाहिजे कारण तो त्याचा अधिकार आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन जर आपण काहीतरी विकासाचं विजन घेऊन जर समजा तशा पद्धतीचं काम उभं केलं, एखादं सुसज्ज असं क्रीडांगण झालं, एखादं व्यापारी संकुल उभं राहिलं, एखादं सुंदर असा जलतरण तलाव उभा राहिला, एखादं भाजी मार्केट, फुल मार्केट झालं, एक असा जो तरुण असतील, तरुणी असतील, इथले ज्येष्ठ नागरिक असतील, यांना एक समजा एक मल्टीपर्पज असा एक हॉल निर्माण झाला की ज्याच्यामधनं नव्या लोकांना काहीतरी रोजगाराच्या बाबतीत प्रशिक्षण देता येईल. काही त्या ठिकाणी त्यांचे जे सगळे आवडी निवडी आहेत याच्यावर त्या ठिकाणी काही काम करता येईल. आणि भविष्यामध्ये म्हणजे आपण शिक्षण हे घेत असतो पण व्यावसायिक शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी मिळालं पाहिजे.
कारण प्रत्येकाला त्या ठिकाणी जर आपलं कुटुंब आर्थिक सक्षम करायचं असेल तर रोजगार हा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून हा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाचा जिल्हा आहे आणि म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून या शहरामध्ये कसा रोजगार त्या ठिकाणी उभा करता येईल, शहराच्या जे नगरपंचायतीचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या माध्यमातून कसं त्या ठिकाणी या शहराचा विकास करता येईल, हे सगळे प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहतील. कारण मी ज्यावेळी या शहराचा सरपंच झालो, 10 वर्ष सरपंच होतो आणि पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान हा मला माझ्या कणकवली वासियांनी दिला. मी थेट जनतेतनं पहिला नगराध्यक्ष झालो आणि म्हणून मला या शहराची पूर्ण माहिती आहे. म्हणजे वाडी असेल, रस्ते असतील, गावामधली सगळी धार्मिक स्थळं असतील, म्हणजे या सगळ्या शहराचा अभ्यास त्या काळामध्ये म्हणजे 25-30 वर्षापूर्वी मी जेव्हा सरपंच होतो, मी नगराध्यक्ष. संदेश भाई, आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. असं म्हटलं जाते की संदेश भाई तुमच्या शहर विकास आघाडीचे काही उमेदवार आहेत हे नवखे म्हटले जातात. ह्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि दुसरी महत्वाचं गोष्ट, कणकवलीत मतदार राजाची किंमत वाढते की काय, आणि ती तुम्ही वाढवली असं लोक म्हणायला लागलेत, नेमकं काय? खरं तर कणकवली शहरामध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी आणि सर्वसामान्य माणसाला ताट मानेनं जगता यावं ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी उतरल्यामुळे मतदार हा राजा झालेला आहे. मतदाराचं महत्व त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि जर समजा या निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलो नसतो तर या जनतेला त्या ठिकाणी गृहीत धरलं गेलं असतं आणि ही निवडणूक कुठंतरी एकतर्फी झाली असती. पण आज ही लढाई आम्ही स्वीकारलेली आहे, आव्हान स्वीकारलेलं आहे. परिवर्तनाला आम्ही साथ त्या ठिकाणी घातलेली आहे आणि लोकांचं त्या ठिकाणी स्वप्न आहे की संदेश पारकरांच्या हातामध्ये त्या ठिकाणी ही सत्ता द्यावी, परिवर्तन करावं आणि खऱ्या अर्थाने या शहराचा विकास करावा. पण त्याचबरोबर आज या सगळ्या भ्रष्ट टोळीमुळे, या सत्ताधाऱ्यांमुळे कणकवली शहराच्या व्यापारावर त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे. अनेक लोकांचे जे रोजगार होते त्या रोजगार सुद्धा हिरावून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणून एकीकडे तरुणांच्या हातामध्ये रोजगार दिला पाहिजे, व्यापार त्या ठिकाणी वाढीला त्या ठिकाणी लागला पाहिजे. त्याचबरोबर अनेक असे लोक आहेत की ज्यांच्याकडे गेले अनेक वर्ष काही लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, काही लोक बेघर आहेत. या लोकांना कुठंतरी एक आरक्षित डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये एखादा भूखंड जर त्यांना त्या ठिकाणी देता येतो का, त्या गरिबांची घरं त्या ठिकाणी पक्की घरं त्यांना कुठल्या तरी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत असेल, घरकुल योजनेच्या अंतर्गत असेल किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून जर अशा प्रकारे जर त्या गरीब लोकांना, बेघर लोकांना जर आपण चांगली घरं बांधून दिली तर खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण होणार आहे, त्यांना स्थैर्य प्राप्त होणार आहे. आणि म्हणून तशा प्रकारचा सुद्धा माझा एक प्रयत्न या निमित्तानं त्या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून आजच्या या निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये खऱ्या अर्थानं मतदाराचं महत्व काय, मतदाराचं लोकशाही मधली मतदाराची किंमत काय, ही त्या ठिकाणी आज प्रत्येक त्या ठिकाणी राजकारण्याला त्या ठिकाणी कळलेली आहे. आमची जी कणकवली शहराची जी स्वाभिमानी जनता आहे ही सातत्यानं अशा पद्धतीनं लढणारी जनता आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं जे माझं स्वप्न आहे, एक संधी जर जनतेने मला दिली तर मी या शहराचं त्या ठिकाणी सोनं करेन, या शहराला सर्वांगीण विकासाकडे नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. आणि सत्तेच्या माध्यमातून, केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत, जो काही विकासाचा निधी आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये आणला जाईल आणि या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. संदेशबाईंशी जाणून घेऊया. कधी एक वेगळा पॅटर्न ते मगाशी म्हणाले, कणकवली पॅटर्न. कणकवली पॅटर्न हा असा आहे की यंदा प्रथमच
शहर विकास आघाडी ही निष्पक्ष अशी एक आघाडी तुम्ही तयार केली आणि त्यामध्ये सर्वच पक्षांना सामावून घेतलंय. हे नेमकं काय आणि कसं साध्य केलं आणि त्यातून तुम्ही काय साध्य करणार? खर तर कणकवली शहरवासियांनी या निवडणुकीच्या दरम्यान एक नारा दिला, एक भयमुक्त कणकवली, भ्रष्टाचार मुक्त कणकवली. आणि त्या नाऱ्यामुळे एक परिवर्तनाला सज्ज असलेली कणकवली. कारण हे जे काय सत्ताधारी आहेत, ही जी काय भ्रष्ट टोळी आहे, त्या टोळीपासून जर कणकवलीकरांना जर त्या ठिकाणी मुक्तता मिळवून द्यायची असेल तर आपल्याला सगळ्याच पक्षांना एकत्र यावं लागेल. आणि सगळे पक्ष एकत्र जर यायचे झाले तर पक्षाच्या स्तरावर आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला कुठंतरी कणकवली शहर विकास आघाडी ही त्या ठिकाणी निर्माण करावी लागेल. आणि म्हणून मी सगळ्याच पक्षांना तशा प्रकारचं आवाहन केलं की आपण सगळ्यांनी मिळून एकसंघपणे जर समजा या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जर लढलो आणि जनतेच्या समोर जर एक सक्षम पर्याय ठेवला तर जनता हा सक्षम पर्याय स्वीकारू शकते. आणि म्हणून आम्ही शिवसेना असेल, शिंदे सेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, RPI असेल, वंचित आघाडी असेल, रिपब्लिकन सेना असेल, सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन सगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी झेंडे बाजूला सारून एक आम्ही आघाडी, शहर विकास आघाडी नावानं एक पॅनल, 17च्या 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशा पद्धतीचं एक पॅनल त्या ठिकाणी केलं. आणि लोकांनी त्या ठिकाणी याला मान्यता दिली. आणि पहिल्या बद्दल लोकांनी सांगितलं, लोकांच्या आग्रह खातर ज्या पद्धतीनं लोकांनी सांगितलं की नाही की या निवडणुकीला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे संदेश पारकर तुम्ही स्वतः असलेच पाहिजे आणि तुम्ही या सगळ्या शहर विकास आघाडीचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं पाहिजे, ही भूमिका सगळ्या पक्षांनी त्या ठिकाणी मांडली. आणि म्हणून कुठंतरी लोक आग्रह असतो मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेलो आहे, या लढाईला त्या ठिकाणी सज्ज झालेलो आहे. आणि मला विश्वास आहे, मला माझ्यामध्ये जनतेमधला आत्मविश्वास आहे, माझ्यामध्ये ठासून भरलेला आत्मविश्वास आहे. नक्की मी या 3 तारीखला शहर विकास आघाडीचा विजयाचा गुलाल त्या ठिकाणी जनतेच्या प्रेमावर, विश्वासावर आणि आशीर्वादावर त्या ठिकाणी उधळणार आहे. मगाशी आपण शहराचा उल्लेख केला, कणकवली शहर वाढतंय, पण कणकवली शहर जसं वाढतं तसं समस्या देखील वाढत असतात. कुठेही वाढ होत असताना समस्या देखील वाढत असतात. मला याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचे, शहरात ड्रेनेजची समस्या आहे. आता जसं शहरीकरण वाढेल, लोकसंख्या वाढेल, पाणी पुरवठा आहे, सार्वजनिक शौचालय इथे या ठिकाणी नाहीत. या संदर्भात तुम्ही काही विचार केलाय किंवा काही ब्ल्यूप्रिंट तयार केलंय का? खर तर कणकवली शहर हे जरी 14,000 लोकसंख्येचं जरी शहर असलं तरी हे एक महत्वाचं शहर आहे. एक जिल्ह्याचं आणि तालुक्याचं एक महत्वाचं केंद्र आहे. आणि त्यामुळे या शहरावर जवळजवळ 50 ते 60,000 लोकांचा वावर किंवा वास्तव हे या शहराच्या मध्ये त्या ठिकाणी असतं. आणि मग त्या लोकांचे जे प्रश्न आहेत, ज्या गरजा आहेत, अडचणी आहेत, ह्या अडचणींची कशी त्या ठिकाणी सोडवणूक होईल हा प्रयत्न हा माझा त्या ठिकाणी राहणार आहे. आणि कणकवलीला एक विकासाचं विजन म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन 1999 ला झाला या शहराचा. अनेक आरक्षण अजूनही अविकसित आहेत, ती आरक्षण त्या ठिकाणी विकसित करावी लागतील. विकासाची एक ब्ल्यूप्रिंट त्या ठिकाणी करावी लागेल. आणि एक कणकवली शहर हे महाराष्ट्रातलं एक आदर्श शहर, विकासाकडे वाटचाल करणारं शहर, अशा प्रकारचं शहर आपल्याला त्या ठिकाणी बनवावं लागेल. कारण या शहरामध्ये जर आपण पाहिलं तर सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, पर्यटनाच्या दृष्ट्या, त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा या शहराचं महत्व आहे. आणि म्हणून या शहराला जर जो एक नावलौकिक आहे या शहराचा, मी मगाशीच आपल्याला म्हणालो की अनेक कर्तृत्ववान माणसामुळे या कणकवली शहराची जडणघडण झाली. आणि म्हणून कणकवली याचा अर्थ सोन्याची नगरी असं याला म्हटलं जातं. आणि म्हणून तशा पद्धतीचा एक नावलौकिक या माझ्या कणकवली शहराचा व्हावा हा माझा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. खरं तर ज्या प्रत्येक माणसाच्या ज्या मूलभूत सुविधा त्याला ज्या मिळायला पाहिजे, त्याचा जो हक्क आहे
म्हणजे रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण हे तर प्रत्येकाला मिळालंच पाहिजे, कारण तो त्याचा अधिकार आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन जर आपण काहीतरी विकासाचं विजन घेऊन जर समजा तशा पद्धतीचं काम उभं केलं, एखादं सुसज्ज असं क्रीडांगण झालं, एखादं व्यापारी संकुल उभं राहिलं, एखादं सुंदर असा जलतरण तलाव उभा राहिला, एखादं भाजी मार्केट, फुल मार्केट झालं, एक असा जो तरुण असतील, तरुणी असतील, इथले ज्येष्ठ नागरिक असतील, यांना एक समजा एक मल्टीपर्पज असा एक हॉल निर्माण झाला की ज्याच्यामधनं नव्या लोकांना काहीतरी रोजगाराच्या बाबतीत प्रशिक्षण देता येईल. काही त्या ठिकाणी त्यांचे जे सगळे आवडी निवडी आहेत याच्यावर त्या ठिकाणी काही काम करता येईल. आणि भविष्यामध्ये म्हणजे आपण शिक्षण हे घेत असतो, पण व्यावसायिक शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. कारण प्रत्येकाला त्या ठिकाणी जर आपलं कुटुंब आर्थिक सक्षम करायचं असेल तर रोजगार हा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून हा जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाचा जिल्हा आहे, आणि म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून शहरामध्ये कसा रोजगार त्या ठिकाणी उभा करता येईल, शहराच्या जे नगरपंचायतीचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या माध्यमातून कसं त्या ठिकाणी या शहराचा विकास करता येईल, हे सगळे प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहतील. कारण मी ज्यावेळी या शहराचा सरपंच झालो, 10 वर्ष सरपंच होतो, आणि पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान हा मला माझ्या कणकवली वासियांनी दिला. मी थेट जनतेतनं पहिला नगराध्यक्ष झालो, आणि म्हणून मला या शहराची पूर्ण माहिती आहे. म्हणजे वाडी असेल, रस्ते असतील, गावामधली सगळी धार्मिक स्थळं असतील, म्हणजे सगळ्या शहराचा अभ्यास त्या काळामध्ये, म्हणजे 25-30 वर्षापूर्वी मी जेव्हा सरपंच होतो, मी नगराध्यक्ष होतो, त्या काळामध्ये या शहराला मी एक विकासाकडे जाणारं शहर अशा पद्धतीनं प्रवास शहराचा केलेला होता. आणि म्हणून आजही काम एक शाश्वत विकासाच्या माध्यमातून आजही मी जे त्यावेळी केलेलं काम आज त्या ठिकाणी कणकवली शहरामध्ये ताठ मानेनं उभा आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा विकास आपल्याला हवा आहे की जो लोकांच्या आठवणीमध्ये राहील आणि सातत्यानं एक दीपस्तंभासारखा एक मार्गदर्शन देण्यासारखं अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी होईल. आणि सर्वसामान्य जनतेला कसा सत्तेच्या माध्यमातून न्याय मिळेल हा माझा प्रामाणिक प्रयत्न हा सत्तेच्या माध्यमातून राहील. आणि म्हणून मी तुमच्या या माध्यमातून जनतेला विनम्र असं आवाहन करतो की आपण एक संधी द्यावी, या शहरामध्ये परिवर्तन करावं. खरं तर मी नगरपंचायतीची माझी शेवटची निवडणूक आहे, आणि म्हणून मी जनतेला, कणकवली वासियांना आश्वासित करू इच्छितो की एक संधी मला आपण द्या, या शहरामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन करा. मी खऱ्या अर्थानं कणकवली शहराला विकासाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न. संदेश भाई, आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. असं म्हटलं जाते की संदेश भाई, तुमच्या शहर विकास आघाडीचे काही उमेदवार आहेत हे नवखे म्हटले जातात, याकडे तुम्ही कसं पाहता? आणि दुसरी महत्वाचं गोष्ट, कणकवलीत मतदार राजाची किंमत वाढते की काय, आणि ती तुम्ही वाढवली असं लोक म्हणायला लागले, नेमकं काय? खरं तर कणकवली शहरामध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी आणि सर्वसामान्य माणसाला ताठ मानेनं जगता यावं ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी उतरल्यामुळे मतदार हा राजा झालेला आहे, मतदाराचं महत्व त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि जर समजा या निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलो नसतो तर या जनतेला त्या ठिकाणी गृहीत धरलं गेलं असतं आणि ही निवडणूक कुठंतरी एकतर्फी झाली असती. पण आज ही लढाई आम्ही स्वीकारलेली आहे, आव्हान स्वीकारलेलं आहे, परिवर्तनाला आम्ही साथ त्या ठिकाणी घातलेली आहे. आणि लोकांचं त्या ठिकाणी स्वप्न आहे की संदेश पारकरांच्या हातामध्ये या ठिकाणी सत्ता द्यावी, परिवर्तन करावं आणि खऱ्या अर्थाने या शहराचा विकास करावा. पण त्याचबरोबर आज या सगळ्या भ्रष्ट टोळीमुळे, या सत्ताधाऱ्यांमुळे कणकवली शहराच्या व्यापारावर त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे. अनेक लोकांचे जे रोजगार होते ते रोजगार सुद्धा हिरावून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणून एकीकडे तरुणांच्या हातामध्ये रोजगार दिला पाहिजे, व्यापार त्या ठिकाणी वाढीला त्या ठिकाणी लागला पाहिजे. त्याचबरोबर अनेक असे लोक आहेत की ज्यांच्याकडे गेले अनेक वर्ष काही लोक झोपडपट्टीमध्ये राहतात,
काही लोक बेघर आहेत. या लोकांना कुठंतरी एक आरक्षित डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये एखादा भूखंड जर त्याला त्या ठिकाणी देता येतो का? त्या गरिबांची घरं त्या ठिकाणी पक्की घरं त्यांना कुठल्या तरी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत असेल, घरकुल योजनेच्या अंतर्गत असेल किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून जर अशा प्रकारे जर त्या गरीब लोकांना, बेघर लोकांना जर आपण चांगली घरं बांधून दिली तर खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण होणार आहे, त्यांना स्थैर्य प्राप्त होणार आहे. आणि म्हणून तशा प्रकारचा सुद्धा माझा एक प्रयत्न या निमित्तानं त्या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून आजच्या या निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये खऱ्या अर्थानं मतदाराचं महत्व काय, मतदाराचं लोकशाही मधली मतदाराची किंमत काय, ही त्या ठिकाणी आज प्रत्येक त्या ठिकाणी राजकारण्यांना त्या ठिकाणी कळलेली आहे. आमची जी कणकवली शहराची जी स्वाभिमानी जनता आहे ही सातत्यानं अशा पद्धतीनं लढणारी जनता आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं जे माझं स्वप्न आहे, एक संधी जर जनतेने मला दिली तर मी या शहराचं त्या ठिकाणी सोनं करेन, या शहराला सर्वांगीण विकासाकडे नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. आणि सत्तेच्या माध्यमातून, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत, जो काही विकासाचा निधी आहे, हा मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये आणला जाईल आणि या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. तर हे होते कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उभे राहिलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेशभाई पारकर यांच्याशी आपण आता संवाद साधलेला आहे. मतदारांना नेमकं काय हवंय हे त्यांनीच समजावून दिलेलं आहे. आता विचार तुम्ही करायचा आहे. संदेशभाई, तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.